तसे स्वीकारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आजची जादूची कृती आहे. आता सध्या जरी तुमचे नातेसंबंध चांगले असतील तरीही या कृतीच्या आचरणामुळे ते जास्त उदात्त होतील आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं काहीतरी तुम्हाला सापडत गेलं तर कृतज्ञता किती विलक्षण जादू करेल हे तुम्ही पाहाल. आणि याच्या आधी ज्यांनी ज्यांनी मॅजिक केलेलं आहे त्यांनी हे पाहिलेलं आहे. जे नवीन लोक आहेत तेही हे पाहू शकतात. पण हा पूर्ण 30 डेजचा अभ्यास व्यवस्थित हा तुमच्याकडून झाला पाहिजे. त्यामुळे तुमचे नातेसंबंध तुम्ही विचारही केला नसाल इतके बळकट, परिपूर्ण आणि समृद्ध होणार आहेत. तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा अगदी तुमच्या जवळच्या 3 नातेसंबंधांची निवड करा. कदाचित ती तुमची पत्नी असेल, मुलगा असेल, वडील असेल, बॉयफ्रेंड असेल, तुमचा व्यावसायिक भागीदार असेल, तुमची बहीण असेल, कोणीही असेल, नाहीतर तुमचा चांगला मित्र असेल, कोणीही असू शकतं. तुमची आजी असतील, काका असतील, यांची निवड करा. तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 नात्यांची निवड करा. मात्र त्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो तुमच्याकडे हवा. ते छायाचित्र त्या व्यक्तीचं एकट्याचं किंवा तुमच्या दोघांचं असावं. म्हणजे इथं आता फोटो सांगितले त्यांनी, पण ठीक आहे, आता आपल्याजवळ फोटो नसेल तर ॲज अ इमॅजिनेशन आपण इथं वापरायचं आहे. त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. किंवा तुमच्या मोबाईलमध्ये फोटो असतील तर मोबाईल समोर ठेवायचा आहे आणि ही कृती करताना त्यांना पाहायचं आहे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि आजच्या लेसनमध्ये अशा व्यक्तींना घ्यायचं आहे की जे आपल्या इतके जवळ आहेत पण त्या व्यक्तींबद्दल आपण कधीही कृतज्ञता व्यक्त केलेली नाही. त्या रिलेशनशिपला आपण ग्रँटेड घेतलेलं आहे. त्या व्यक्तींना आज कृतज्ञता व्यक्त करायची. मग ते तुमचे आईवडील असतील, बहीण भाऊ असतील, जवळचे नातेवाईक असतील, सासू-सासरे असतील, हजबंड असतील, कुणी असतील, हे जे जवळचे लोक आहेत त्यांना तुम्ही कधीही मनापासून थँक्यू म्हटलेलं नाही किंवा कृतज्ञतेची भावना त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली नाही. असे रिलेशनशिप आज घ्यायचे आहेत. कारण ते रिलेशनशिप आपल्या जास्त जवळीचे असतात आणि त्या रिलेशनशिपचा आपल्यावरती जास्त परिणाम होत असतो. त्यांनी एक जरी वाक्य निगेटिव्ह बोललं तर हे इथं आपल्या कुठंतरी आतमध्ये जातं आणि तेच आपण दिवसभर घेऊन बसतो. आज मला मुलगा असा म्हटला, आज मला हजबंड असे म्हटले, आज मला सासूबाई अशा म्हटल्या. तर हे घेऊन बसायचं नाही आहे. याबद्दल तुम्हाला ती व्यक्ती जशी आहे तशी तिला ॲक्सेप्ट करायची आणि त्या व्यक्तीमधल्या चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक तरी तुम्हाला सापडेलच. ह्या जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की ज्याच्यामध्ये काहीच गुण नसतील. एक तरी काहीतरी असेलच. तिला या देवाने बनवलेलं आहे, या शक्तीने बनवलेलं आहे, तर काहीतरीच चांगलं एखादा तरी गुण देऊन त्याला पाठवलेलं असणार आहे. तो एकच गुण शोधायचा तुम्ही प्रयत्न करायचा त्या व्यक्तीमधला. एकच गुण. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीमधला एकच गुण शोधण्याचा प्रयत्न करताना आणि ते प्रयत्न करताना तुम्ही जेव्हा 1, मग तुम्हाला 2, 3, ठीक आहे थोडा वेळ लागेल, पण ते जसं तुम्ही आठवल जात आणि 10 पर्यंत तुम्ही तो आकडा तुमचा जाईल तेव्हा त्या रिलेशनशिपमधलं तुम्हाला प्रेमच मिळतं किंवा तुम्ही त्या रिलेशनशिपबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आणि प्रेम व्यक्त करता आणि ते रिलेशनशिप छान होतं. म्हणजे तुम्हालाही लक्षात येणार नाही की हे रिलेशनशिप माझं इतकं खराब होतं का आधी. तुम्हालाच आश्चर्य वाटेल आणि हे होतं. आधीच्या लोकांनी हे केलेलं आहे आणि ही रियालिटी आहे. ते मी हे सांगते, माझ्याही आयुष्यातलं आहे ते मी सांगते. तर इथं जे काही लेखिकेने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्या आयुष्यामध्येही ते घडतं. यावरती आपला विश्वास आहे आणि विश्वास ठेवायचा आहे पूर्णपणे आणि मगच ही कृती करायची. एकदा का तुम्ही 3 व्यक्तींची निवड केली आणि त्याची छायाचित्र तुमच्याजवळ ठेवली की तुम्ही जादूसाठी तयार झालात. म्हणजे कृतज्ञतेची शक्ती द्यायला तयार झालात.
तुम्ही शांत बसा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला अत्यंत कृतज्ञ वाटतं त्यांचा विचार करा. या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त आवडतात, त्यांचे सगळ्यात चांगले गुण कोणते आहेत, तुम्हाला त्यांच्या सहनशीलतेबद्दल किंवा ऐकू येण्याच्या क्षमतेबद्दल किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल, त्यांच्या ताकदीबद्दल, त्यांची निर्णय क्षमतेबद्दल, त्यांच्या शहाणपणाबद्दल, त्यांचं हसणं, त्यांची विनोद करण्याची कुवत, त्यांचे डोळे, त्यांचे स्मितहास्य यांच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते. त्याच्याबरोबर काही गोष्टी तुम्हाला आनंद वाटतो, मजा वाटते, म्हणूनही तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटू शकते. जी व्यक्ती वेळेला तुमच्या मदतीला धावून आली किंवा तिने तुमची काळजी घेतली, तुम्हाला आधार दिला, ही प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आठवते तेव्हाही त्यांच्याविषयी कृतज्ञता तुमच्या मनात दाटून येते. तर आपल्याला त्या रिलेशनशिपविषयी, आता इथं खराब झालेलं रिलेशनशिप नाही घ्यायचं आहे, त्याच्यासाठी पुढं आहे. आत्ता ते रिलेशनशिप घ्यायचं आहे की जे आपल्या जवळ आहे पण आपण त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत नाही. त्यांच्यामध्ये काय गुण आहेत, काय चांगलं आहे, या गोष्टींकडे आपण कधी लक्षच दिलेलं नाही. त्यांना ग्रँटेड घेतलेलं आहे. आहेत ना, जाऊ दे ना, त्याला काय. ह्या पद्धतीचं जे आहे ना, ह्या पद्धतीची जी थिंकिंग आहे ती सगळी बंद करायची. आता ग्रँटेड इथं कोणत्याही गोष्टीला घ्यायचं नाही. ते रिलेशनशिप असेल, पैसा असेल, तुम्ही जे काम करताय ते असेल, काहीही असेल, ग्रँटेड कोणतीच गोष्ट घ्यायची नाही. प्रत्येक गोष्टीबद्दल मनापासून तुमच्या कृतज्ञताच आली पाहिजे. तर या गोष्टी तुम्हाला त्यांच्यात दिसू शकतात आणि त्या शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते यावर थोडा विचार केल्यानंतर त्यांचे फोटो तुमच्या समोर ठेवा. पेन आणि वही घ्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते त्या गोष्टीपासून सुरुवात करा आणि त्या वहीमध्ये लिहा. प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या वाक्याने सुरू करा. त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि त्यानंतर तुम्हाला कृतज्ञता का वाटते याबद्दलच्या 5 गोष्टी लिहा त्या व्यक्तीबद्दलच्या. मग आधी सुरुवात करायची आभारी आहे, त्यानंतर व्यक्तीचं नाव आणि कशाबद्दल कृतज्ञता वाटते. उदाहरणार्थ दिलं इथं लेखिकेने, आभारी आहे सागर, मला तू नेहमी हसवतोस त्याबद्दल. किंवा आभारी आहे आई, महाविद्यालयीन जीवनात तू मला आधार दिल्याबद्दल. जेव्हा तुम्ही 3ही व्यक्तींसाठीची यादी लिहून पूर्ण करता तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्या आणि ते नेहमी तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवा. आता इथं 5 का म्हणलं त्यांनी, जेव्हा तुम्ही 5 बद्दल लिहायला जाल तर तुम्हाला आपोआप ते नंतर 6, 7, 8, 9, 10 आठवणारच आहेत. पण फक्त तुम्ही 1 किंवा 2 लिहायला गेलात तर तुम्ही तेवढा डीपमध्ये जाणार नाही. तर कमीत कमी 5 जेव्हा तुम्ही लिहायला जाल, त्या व्यक्तीबद्दलचा गुण असेल किंवा त्यांचं दिसणं असेल, ते कसे हसतात, ते कसे बोलतात, जे काही तुम्हाला त्याच्यातलं चांगलं वेगळं वाटत असेल, छान वाटत असेल, ती गोष्ट तुम्ही 5 गोष्टी त्या व्यक्तींच्या लिहायच्या. 3 व्यक्ती घ्यायचे, 3 गोष्टींच्या 5-5 म्हणजे 15 गोष्टी तुम्हाला इथं लिहायच्या आहेत. जेव्हा तुम्ही 3ही व्यक्तींसाठीची यादी लिहून पूर्ण करता तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्या. ते नेहमी तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवा. आज जेव्हा कधी त्या फोटोकडे बघाल तेव्हा त्या व्यक्तीचे नाव घेऊन आभारी या जादूच्या शब्दाने तिचे आभार माना. जसं आभारी आहे वरती म्हटलंय सागर, किंवा आभारी आहे आई, किंवा आईला तुम्ही ज्या नावाने हाक मारत असाल ते म्हणा, किंवा तुमच्या बहीण भाऊ जे काही असते. आभारी आहे केतकी. कामानिमित्त जर तुम्ही फिरत असाल तर हे फोटो तुमच्या बॅगमध्ये किंवा खिशात घेऊन जा आणि दिवसातून 3 वेळा तरी त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि मग वर सांगितल्याप्रमाणे पद्धतीप्रमाणे त्यांचे नाव घेऊन आभारी आहे म्हणा. आता तुम्हाला तुमच्या नातेसंबंधाचे जादूच्या नातेसंबंधात रूपांतर करण्यासाठी
कृतज्ञतेची जादुई शक्ती कशी वापरायची हे माहीत झालेलं आहे. तर त्या व्यक्तींबद्दलच्या 5 गोष्टी आठवायच्या आणि त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. आता जर ही आश्चर्यकारक अशी कृती तुम्हाला प्रत्येक नातेसंबंध उदात्त बनवण्यासाठी आवश्यक वाटत असेल तर तो या पुस्तकाच्या गरजेचा भाग नसताना देखील प्रत्येक दिवशी तुम्ही वापरू शकता. पुस्तकाचा भाग नसताना म्हणजे तुम्हाला जर आता रोज आपल्या वेगवेगळ्या कृती होणार आहेत, म्हणजे हीच कृती रोज रोज नसणार आहे. पण जर तुम्हाला गरज वाटत असेल याच कृतीची रोज रोज, जोपर्यंत की ते नातेसंबंध आपले चांगले होतील तोपर्यंत, तर तोपर्यंत ही कृती तुम्ही रोज करायची आहे. म्हणजे त्या नातेसंबंधाविषयीची भावना तुमच्या आतपासून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे नेहमी करायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला त्या नातेसंबंधाविषयी आतून कृतज्ञता वाटते तोपर्यंत, आतून कृतज्ञता येईल तोपर्यंत. ओके, प्रत्येक दिवशी तुम्ही हे वापरू शकता. तुम्हाला हवं असल्यास एकाच नातेसंबंधासाठी अनेक वेळा तुम्ही ही जादूची कृती करू शकता. तुमच्या नातेसंबंधामध्ये चांगल्या गोष्टीबाबत जितकी जास्त कृतज्ञ तुम्हाला वाटेल तितक्या जास्त जलद गतीने तुमच्या जीवनातील प्रत्येक नातेसंबंधात विस्मयकारक बदल घडून येईल. म्हणजे इथं लेखिकेला म्हणले की एक नातेसंबंधाविषयी तुम्हाला जर ही कृती 2-3 वेळेस करावी लागली तर ती जितके वेळेस तुम्हाला करायची गरज आहे तितक्या वेळेसपर्यंत तुम्ही ती करू शकता. तर इथं किंवा वेगवेगळ्या नातेसंबंधाविषयी जरी करायचे असेल तर एक 4-5 दिवसांनी तुम्ही प्रत्येक नातेसंबंध घेऊ शकता. तर इथं कृती आहे, 3 रिलेशनशिप घ्यायच्या आहेत. त्या 3 रिलेशनशिपच्या 5-5 गोष्टी आपल्याला इथं लिहायच्या आहेत आणि ज्या गोष्टीबद्दल त्यांच्यामध्ये जी गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टीबद्दल आभार मानायचे. त्यांनी जे काही तुम्हाला मदत केली असेल किंवा त्यांनी काही तुम्हाला कधी खूप तुम्ही डाऊन फेजमध्ये असाल काही, तर त्यावेळेस त्यांनी तुम्हाला हसवलं असेल, छान काहीतरी मोटिवेशन बोलले असतील, तुमची काळजी घेतली असेल, तुम्हाला प्रेम दिलं असेल, तर त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आज थँक्यू म्हणायचं. इथं 3 सांगितलेले आहेत, पण हे जेव्हा तुम्ही 3 लिहाल तर तुम्हाला 3 लिहायचे आहेत, पण तुम्हाला 3पेक्षा जास्त व्यक्ती आठवणार आहेत आणि ही खरी ह्याची जादू आहे आणि हा खरा याचा अभ्यास आहे. तुम्ही इथं 3 फक्त प्रॅक्टिकली तुम्हाला सांगितलेलं आहे, पण तुम्ही ह्या 3 व्यक्तीविषयी जेव्हा विचार करणार आहात तेव्हा तुम्हाला 10 काय 10च्या वरही आठवतील. तर इथं आपल्याला त्या व्यक्तींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर इथं आपला आजचा वरदान असेल प्रत्येक नातेसंबंधाविषयीचं आणि कृती ही आहे की ज्या व्यक्तींबद्दल, जवळच्या व्यक्तींबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आत्तापर्यंत तुम्ही केलेली नाही, त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये खूप मदत केली, खूप काही केलेलं आहे, पण तुम्ही त्यांना कधीही थँक्यू म्हटलेलं नाही किंवा आपल्याला सवय नाही म्हणून त्या लोकांना आपण जाऊन कधी थँक्यू म्हणतही नाही. तर तुम्ही डायरेक्ट त्यांना थँक्यू म्हणू शकत नसाल तरी तुम्ही ते मनातून म्हटलं तरीही ते त्यांच्यापर्यंत पोचतं आणि हीच खरी ह्याची जादू आहे. तुम्हाला हे आपोआप ते तिथं त्यांच्या